हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? साहेबांच्या कृपेने तुम्ही सगळे चांगलेच असणार असं मला वाटते. मी योगिताच ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. गाईज, मी हे वेट लॉस मल्टीग्रेन पीठ घेतलेलं आहे. याच्यात मी 1 किलो नाचणी, 1 किलो ज्वारी, 1 किलो बाजरी, 1 किलो गहू घेतले, तांदूळ डाळ घेतलेले आहेत, अर्धा किलो मखाना, अर्धा किलो मुगाची डाळ घेतले, अर्धा किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो चणा डाळ, असं सगळं मिळून मी चक्कीत दळून आणलं एकदम लिंद पीठ. याच्यात तुम्ही थेपले, पराठे, थालीपीठं काही बनवू शकता. डोसे, तुमच्या मुलाला आवडत असेल तर डोसे बनवून द्या, घरातल्याला आवडत असेल त्याप्रमाणे. काही वेट लॉससाठी बनवू. हे वेट लॉससाठी खूप एकदम इफेक्टिव्ह आहे. आपण कॅलरीजप्रमाणे कमी प्रमाणात 1-2पर्यंत खाऊ शकता तुम्ही. तर मी हे असं चक्कीतून दळूनच आणते 5-5 किलो. कसं आहे, हेल्दी राहण्यासाठी माझं पण वेट वाढलेलं ना, 120पर्यंत गेलेलं, तुम्हाला मी सांगितलंच मागच्या ब्लॉगमध्ये. तर आता ते आलं आहे 103पर्यंत आलं आहे. असंच मी ब्लॅक कॉफी, हे डोसे असंच खाते मी दिवसातून, आणि सॅलड जास्त खाते, फ्रूट्स जास्त खाते. बाकी बाहेरचं तर काही खात नाही. भाज्या पण जास्त खायच्या. भाज्या, हे असलं पीठ, नुसते गव्हाच्या चपात्यांनी वेट वाढते ना. गव्हाच्या चपात्या नुसतं नाही खायचं. हे सगळं मल्टीग्रेन असं बनवा आणि त्याचे डोसे. मी ते आज कसुरी मेथीचे पराठे बनवून दाखवते तुम्हाला. याच्यात मी आलं लसूण घेतलं आहे, हळद घेतलं आहे, हिंग, मीठ चवीनुसार घेतलं आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतले, घरचा मसाला घेतला आहे. तुम्ही हिरवी मिरची, कोथिंबीर पण टाकू शकता, आणि कसुरी मेथी घेतले. याच्यामध्ये कसुरी मेथी कसं करायचं माहिती आहे का? आता हिवाळ्यात मेथी स्वस्त भेटते ना, कुडून आणायची आणि सुकवायची, बस काय ना, आणि पिशवीत भरून फ्रीजरवर ठेवून द्यायची. वर्ष माझी टिकते. कधी पण तुम्ही पराठे बनवून असे खाऊ शकता. मुठभर कसुरी मेथी टाकायची आणि हे सगळं टाकून असं पीठ पण बनवून ठेवायचं. मी 5-5 किलो बनवून ठेवते हे पीठ. कधी पटकन पाणी टाकून, हळद, मीठ, मसाला, हिंग टाकून असे डोसे पण पटकन वेळेवर पण करू शकता. थोडंसं डोसे बनवतात, थोडंसं रवा टाका, ते बाइंडिंगसाठी डोसा व्यवस्थित होतो. मग नाहीतर मग तुटतो डोसा. तर तुम्ही हे पराठे असे बनवून बघा. मी तुम्हाला बनवून दाखवते आता. एक पराठा, 1-2 पराठे बनवून दाखवते. हे हेल्थसाठी खूप हेल्दीएस्ट, एकदम खूप छान आहे हेल्थसाठी. याच्यात तुम्ही उकडलेला बटाटा नाही खायचा. बटाटा स्टार्च असतं म्हणून मी तांदूळ पण नाही टाकले, आणि उकडलेला बटाटा पण. ज्यांना जर पाहिजे असेल तर उकडलेला बटाटा किसून पण टाकू शकता तुम्ही. खूप छान. हे पीठ किती होतं मी बघा गाईस. मी काकडी पण टाकल्यात 2 किसून. खूप छान लागते काकडी किसून त्याच्यात, त्या पराठ्यामध्ये. मी अशी काकडी चोदून घेते, साईडचं काढून. त्यात विष असतं ना, मग तिला काकडी कडू लागते. असं साईडचं असं करायचं, आणि त्यातलं मागचं असतं दोन्ही बाजूने असं घासून करायचं, आणि मागचं साईड लास्टचं कापून टाकायचं. तेवढं चोदलेलं असतं ना, त्यात ते विष असतं व्हाईट कलरचं निघतं, ते विष काढून टाकायचं. आणि मग काकड्या किसून घ्यायच्या आणि त्या पिठामध्ये टाकायच्या. खूप टेस्टी लागतात. टेस्ट पण पाहिजे ना, नुसतं वेट लॉस करू काय. वेट लॉसमध्ये पण टेस्टी खाणं पाहिजे ना. नुसतं बॉईल खाऊन आणि सॅलड खाऊन थोडी वेट लॉस करायचं. वेट लॉस ही जर्नी खूप लांबची असते. त्यामुळे तुम्ही हे असं मी तुम्हाला हे असं साईडचं काढून टाकायचं, दोन्ही साईडचं. ते विष असते ना, ते चोदवलेलं विष असतं, ते काढून टाकायचं. ते चांगलं नसतं ते, त्याच्यामुळे मग सगळी काकडी कडू होईल. ते काढून असं फेकून द्यायचं, आणि मग काकड्या दोन्ही किसून मी तुम्हाला दाखवते किती होतं, आणि मग किती ते पूर्ण पीठ मळते, आणि मग किती गोळे होतात ते पण मी तुम्हाला दाखवते. गाईज, माझा आवाज ना तुम्हाला वेगळाच येत असेल, जरा बसला आहे. औषध गोळ्या चालू आहेत. डॉक्टरकडे जाऊन आले, तुम्हाला दाखवला मी व्हिडिओ. तर थोडी सर्दी खोकला आहे, खूप आवाज बसला आहे. तर मी अशी काकडी किसते. पूर्ण ते किती होते ते मी तुम्हाला दाखवते. काकडी किसून घ्यायची अशी. बघा, ही एवढी झाली. 2 काकड्या किसून टाकल्या. मग त्या पिठामध्ये टाकून आणि पीठ मळून घ्यायचं. असं वेट लॉससाठी टेस्टी पण खायला पाहिजे ना. नुसतं उकडलेलं खाऊन कसं वेट लॉस ज्यांनी खूप पोटी असते, रोज काहीतरी नवीन पाहिजेच ना. मी तुम्हाला अशा रेसिपी दाखवत जाईल का. मी जे करते, पालक डोसा पण मी करणार आहे. तुम्हाला एक दिवस दाखवेन पालक डोसा कसा करतात ते. हे बघा, या सगळ्या दोन्ही काकड्या घेतल्या, त्या पूर्ण पिठात मिक्स केल्या. त्यात तुम्हाला काय काय टाकले सांगितलं ना, हळद, मीठ, मसाला, हिंग. तुम्हाला जे वाटेल ते टाका. तुम्हाला गरम मसाला, चिकन मसाला काय टाकायचं ते टाका. त्याच्याने काही वेट नाही वाढत. वेट हे आपल्याला जास्त स्टार्चवाला बटाटा जास्त अति खाल्लं ना, भूक असेल तेवढंच खायचं.
हे असं मी पीठ मळते, थोडं थोडं पाणी टाकून. तुम्ही मला पीठ मळते ते पण काय दाखवते, ते सगळ्यांनाच माहिती असतं. हो, पण काही नवीन नवीन लग्न झालेले असतात काही बायका, त्यांना नसतं माहिती. लहान लग्न झालेल्या मुलींना जास्त पाणी टाकून मग पातळ होतं ते. म्हणून असं हळूहळू पिठात थोडं थोडं पाणी टाकून पीठ वळू घ्यायचं आणि मग लास्टला तेल लावायचं. तेल टाकून मग वळू घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित मळलं जातं. एकदम थोडं थोडं पाणी टाका, कारण नाहीतर मग थोडं कोमट पाणी करून टाका. नाहीतर मग ते कसं आहे, याच्यात ज्वारी बाजरी पण आहे ना, त्यामुळे ते कोमट पाणी केलेलं ते पीठ हे होत नाही आहे, तुकडे तुकडे वळत नाही, हे मिळून येतं ते पीठ. हे असं पीठ वळून घ्या तुम्ही आणि मग लास्टला एकदम तेल टाका. थोडं तेल टाकायलाच लागेल, नाही तर मग ते गहूचं पीठ आहे ना, मग ते हाताला पूर्ण चिकटून राहील. हे बघा, मी थोडं थोडं पाणी टाकते आणि मळून घेते. पीठ जरा जास्त आहे, याचे एकूण किती गोळे होतात ते बघूया आपण आता नंतर. आता सध्या मी पीठ मळून घेते आणि मग नंतर तुम्हाला पराठे दाखवते. गाईज, तुम्ही शेअर, सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट्स काही करत नाही आहे, प्लीज करा. मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेते ना, मग तुम्ही करा प्लीज. हे गाईज, मी लास्टला तेल टाकलं, एवढं झालं पीठ. या पिठाचे गोळे किती होतील आता ते आपण बघूया. हे एवढं पीठ झालं आहे सगळं, एवढं म्हणजे किती अर्धा किती असेल मी मोजलेलं नाही, पण बघू आता किती गोळे होतात त्याचे गोळे करून ठेवायचे. मला मुलाला सकाळी टिफिनला पण होईल, टिफिनला पण देणार मी, त्याला खूप आवडतात. हे बघायच 20 गोळे झाले एवढ्या पिठाचे. ते आता लागतीलच आम्हाला, सकाळी नाश्त्याला पण होणार आणि आता रात्री जेवायला पण होणार. माझ्या मुलाला आवडतात खूप ना, म्हणून मी करते. चला, आपण आता पराठे बनवूया. गॅसवर तवा तापत ठेवला आहे मी. आता मी तुम्हाला पराठे दाखवते. एक गोळा घ्यायचा, त्याला पीठ लावून घ्यायचं आणि मग हळूहळू लाटून आणि मग तो भाजायचा. थोडासा भाजायला आला ना की मग थोडं थोडं तेल टाकून तो पूर्ण भाजायचा दोन्ही बाजूनी. माझा आवाजच बसलाय, तुम्हाला आवाजावरून समजतच असेल. पूर्ण नाक चॉकअप झालं आहे. जास्त पातळ पण नाही करायचा, जास्त जाड पण नाही करायचा, मीडियम साईजचा बनवायचा. तुम्हाला जसं मोठा पाहिजे असेल तर गोळे मोठे घ्यायला लागतील. माझा हीच साईज आहे, माझं म्हणजे याच एवढ्याच साईजचे मी बनवते. आता एक तव्यावर ठेवला तर आता एक मी लाटून घेते. तो तव्यावरचा भाजेपर्यंत हा लाटून होईल. आता उलटून घ्यायचा तो थोडासा हा लाटल्यानंतर. थोडं खोकला पण झाला आहे, औषध गोळ्या चालू आहेत माझ्या. हे बघा, आता उलटून घ्यायचा टाकलेला तो. आता हा पूर्ण लाटून झाल्यावर मग त्याला दोन्ही बाजूनी तेल लावून की झाला पराठा. खूप सुंदर लागतो, बनवून बघा तुम्ही. कसुरी मेथीची मेथी नसेल तर थोडं गॅस लहान करायचं. झाला आता तो तेल लावून पूर्ण झाला. आता तेल लावायचं आपण त्याला. बघा, मी तुम्हाला तेल लावून परत पूर्ण भाजून दाखवते. तुम्ही बटर वगैरे काहीही लावू शकता, तूप लावू शकता, चीज पण टाकू शकता किसून. नंतर गरम असं तव्यावर पराठा ठेवायचा, त्याच्यावर चीजून टाकायचं आणि दुबडून द्यायचं. कोणाला तुमच्या घरात आवडत असेल. मी हे वेट लॉससाठी बनवते, त्यामुळे मी थोडंसं तेल लावते. जास्त बटर वगैरे चीज वेटमध्ये वेट वाढल्यावर नाही खायचं. तेल नाही लावलं तरी होतं. जर तुम्हाला वेट लॉससाठी तेल पण नसेल खायचं तर तेल न लावता चटणीबरोबर खूप छान लागतं. मी माझ्यासाठी लास्टला तेल न लावताच बनवणार आहे. चटणीबरोबर छान लागतो, पण तेल लावून पण खूप सुंदर लागतं. तुम्ही खाऊन बघा एकदा. हे बघा, असं दोन्ही बाजूने तेल लावून तो पूर्ण भाजायचा मोठ्या गॅसवर. झाला पराठा एक झाला. आता मी सगळे बनवते आणि मग तुम्हाला दाखवते आणि मुलाला पण टेस्टिंगला देते, काय बोलतं बघा.
हे बाबा जेवढे पराठे झाले 20 झाले, 20 गोळे दाखवले तुम्हाला मी. 20 पराठे झाले माझे. कशाबरोबरही खाऊ शकता. शेजवान चटणी मी त्याला माझ्या मुलाला शेजवान चटणी आवडते, मी त्याला शेजवान चटणी बरोबर देणार आहे. माझ्या नवऱ्याला दही बरोबर आवडतं, मी त्याला दही बरोबर देणार आहे. आणि मी चहा बरोबर खाणार आहे. कोथिंबीरची चटणी नव्हती माझ्याकडे, कोथिंबीर आल्यावर कोथिंबीरच्या चटणीबरोबर आणखीन भारी लागतात. त्याच्याबरोबर पण बनवू शकता तुम्ही, त्याच्यावर पण देऊ शकता. मी सकाळी त्याला टिफिनला कोथिंबीरची चटणी बरोबर देणार आहे. कोथिंबीर मागवणे मी, ते चटणी बनवून मग देणार आहे. कशाबरोबर खायचं, खूप सुंदर लागतात हे पराठे. वेट लॉससाठी तर नक्की बनवून बघा, एकदम छान वेट लॉस होईल. दुपारच्या टायमाला का रात्रीच्या टायमाला जास्त नका खाऊ, 7 नंतर एकच पराठा खा. वा मम्मी, पराठा खूप चांगला आहे. हो, छान झालं. तुझ्यासाठीच बनवले रे हे, कसुरी मेथीचे बनवले. आवडला ना? ओके, थँक्यू गाईज. तुम्ही पण बनवून बघा. आणि तुम्ही दही, चहा, हिरवी चटणी कशाबरोबर खाऊ शकता. नक्षला शेजवान चटणी बरोबरच आवडतात ना, म्हणून मी त्याला शेजवान चटणीच ठेवले. ओके गाईज, तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कॉमेंट्स नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मला तर रात्रीपासून खूप काही बरंच नाही वाटत, म्हणजे 2 दिवसापासून सर्दी वगैरे होत होती. तर तेच मला सांगत मला डॉक्टरकडे जायचं आहे. माझा आवाजच येत नव्हता. रात्रीपासून पेन किलर घेऊन बघितल्या, पण काय ठीक वाटलं नाही. पण मी तुम्हाला डॉक्टरकडे जाताना कुठल्या डॉक्टरकडे जायचं ते आता बघते आणि मग सांगते तुम्हाला कसं कुठल्या डॉक्टरकडे जाते ते. मग तुम्हाला मी दाखवते कसं कुठे चालले ते व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला. मी आता डॉक्टरकडे निघाले ना गाईज फ्रेंड्स. मला बोलायला पण जमत, माझा आवाज खूप जाम झालं, चॉकअप झालं. अंग पण खूप, म्हणजे काय माहिती नाही काय झालं. पेनकिलर तर खाल्लेली रात्री, म्हणजे 1-2 दिवसापासून थोडंसं सर्दी होती, पण आता एकदमच चॉकअप झालं. आवाजच येत नाही, बोलता पण येत, एकदम चॉक झालं. मैं अभी डॉक्टर के पास जा रहा हूँ, मेरी तबीयत बहुत ख़राब है, बहुत सर्दी, मेरा आवाज़ से पता चल गया होगा, बहुत सर्दी, बहुत खांसी हो रही है. मैं आपको उधर जाके दिखाती हूँ. ये देखो हमारा ये रोड, मी तुम्हाला सांगता की इकडे बाजूला कसं कामं चालू आहेत बघा सगळं. तर येताना थोड्या भाज्या पण घेणार आहे. इकडे होती एक भाजीवाली, थोडासा खोकला पण पूरा राहतो. गला गया है मेरा, आवाज़ बैठ रात्री गया तर है. खूप जास्त खोकला येतो, काय माहिती ना, खोकून जीव चाललेलं माझं. लोकशी झाली मला. तर आता ती भाजीवाली दिसलेली मला, पण तिच्याकडे काय चांगल्या भाज्या नसतात, म्हणजे स्वस्त नसतात. नंतर मी ना तिकडे मार्केट आहे ना आमचं, त्यांच्याकडून खेळणार आहे असं मी तुम्हाला सांगत होते. ते स्वस्त देते, खूप महाग देते ती भाजी. काय माहिती तिचे काय एवढे रेट आहेत. आमच्या जवळच आहे समोर, पण नंतर मी त्या मार्केटमधून घेईन तुम्हाला आता पोचले मी डॉक्टरकडे. तर ते बाबा निघत होते बाहेर. तर बघा ना, त्यांच्या त्यांना मुलगा पण नाही आहे. तेच मी सांगत होते, त्यांना कोणी सांभाळायला नाही, तर चालता सुद्धा येत नाही ना, मुलगा ना मुलगी नसून कोणीच नाही, एकटे आलेत. मला कसं तरीच वाटत होतं बिचाऱ्यांबद्दल. त्यांना कोणीच नाही ना, पैसे त्यांच्याकडे शेवटी मी भरले त्यांचे पैसे. बाबांनी त्यांना बसवलं तिकडे, आणि सोडायला पण कोण नाही, न्यायला पण कोण नाही. बघा ना, सांभाळायला कोण नाही. पोरं बघत आईबाप कसे काय मुलांना लहानपणाचे मोठे करतात, आणि मुलं नंतर आईबापाला असे एकटे सोडून देतात. सांभाळायला पण बघत नाही. इतकं वाईट वाटतंय ना त्या बाबांबद्दल. मला तर अक्षरशः बोलताच ह्या आजीची पण हालत तशीच आहे अक्षरशः. त्या आजीचं पण कोणी म्हातारी वाचून झाली की कोणी मुलं बिलं सांभाळतच नाही. काय माहिती असं का होते. म्हातारी वाचून झाली की मुलं टाकून देतात आईबापाला. असं कसं करतात ही मुलं. लहानपणापासून आईबाप किती सांभाळतात. ही मुलगी तुम्हाला दाखवत होती मी, दिसतच नाही त्या माणसाच्या. ती एवढी मोठी मुलगी होती, एक इंजेक्शन घ्यायला ओरडा भरलेला तिने. आरडा पूर्ण हॉस्पिटल डोक्यावर घेतलेलं. मोठी मुलगी आहे तशी ती. काय एक बघायला भेटले ना तिकडे, डॉक्टरकडे गेलेले. माझा आजार बाजूलाच राहिला, एक पेशंट बघायला भेटले. तुम्हाला काय सांगू मी, माझा आवाजच एवढा मस्त आहे. तिकडे त्या नर्स होत्या बिचारा, 10 वेळा तिला 3 वेळा पाठवली त्या मुलीने इंजेक्शन घेता तिने घेतलंच नाही. खूप गर्दी होती दवाखान्यामध्ये. माझा तर 17वा नंबर होता. आई कधी येईल वाट बघत सगळे मी पेशंटचे हे करत होती, दाखवत होती तुम्हाला काय काय प्रॉब्लेम. त्या आजी बघा, त्या मगाशी मी बोलल्या त्याच आजी येत आहेत जात आहेत, काय करा, बसायला पण जागा नाही बिचार. खूप म्हणजे आवाजच माझा गेला आहे.
एकदम चॉकअप झाले. वाफ घेऊ. नेझल ड्रॉप वापरा हा आणि स्टीम घ्या. त्यांना नो आणि मी फॅमो 6 दे. ओके. नाकामध्ये 3 वेळा दोन्ही बाजूला ड्रॉप टाकला, नाक मोकळं झालं की स्टीम घ्यायचं. डॉक्टर मला सांगत होते, मी हो हो करत होते. मला एवढा सर्दी म्हणजे मला एवढा त्रास होत होता, काय सांगू तुम्हाला. अजून पण मला आहेच. आता बघू कधी ठीक होईल मी. नंतर मी गेलेली मेडिकलमध्ये गोळ्या औषधं घ्यायला माझी. आई गं, फेकणार आहे, सगळं फेकणार आहे. गाजर 40ला किलो आणि ते ऑरेंज कसे आहे? बरं 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. रामफळ संपले. रामफळ संपल्या त्या दोघींनीच घेतली, राहिली होती तेवढी घेतली. अरे रामफळ मस्त लागतात ना. रविवारी या घे न्यायला, रविवारी सगळी फळं तुम्हाला चांगली. स्ट्रॉबेरी कशी आहे? स्ट्रॉबेरी 50. 50 रुपये. हे किती आहेत? अजून एक ते अर्धा किलो आहे. किती ग्रॅम आहे? 50 रुपये किती ग्रॅम आहे स्ट्रॉबेरी? 50 रुपये किती ग्रॅम? पाव किलो आहे का? 250 ग्रॅम. हा 250 ग्रॅम. 250 ग्रॅम. आम्हाला तिकडे ठेवा जरा. मी तेच सांगत होती तुम्हाला की माझा भाज्या एवढ्या महाग पडल्यानं मला खूप तिकडे भाजीकडे गेलेली मी. पण मी थोडेसेच फ्रूट्स आणले आणि तिथे खूप गर्दी होती. तिथे भाजीवाल्याकडे मला काय बोलायला पण नाही मिळालं. तिकडे शूट पण काय करायला मिळालं नाही. मग मी घरी आले भाज्या आणि फ्रूट्स घेऊन. भाज्या खूप महाग पडल्या, फ्रूट्स घेऊन आले. फ्रूट्स बरे परवडले मला. पण आता तेच भाजी काय बनवायची तेच आता डॉक्सला काय आवडते ते बघते आणि डिसाईड करून सांगते तुम्ही. तेच आता आणल्यात मी भाज्या ठेवल्यात फ्रीजमध्ये. स्ट्रॉबेरी आणलेत. हे थोडे मला ऊस चावून खायला खूप आवडतं. ऊस आणले आणि बोरं आणले. बोरं खूप छान, मला खूप आवडतं बोरं खायला. ॲपल वगैरे आणले ते ठेवले फ्रीजमध्ये. भाज्या पण थोड्या आणल्यात त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या मी. त्या कशा खराब होतात ना फ्रूट्स. आता डॉगशील तर त्याला आवडतात खूप असे खायला, म्हणून ते जरा बाहेर ठेवले. कप झाले मला खायला होत नाही ना, म्हणून हे मी फ्रूट्स बाहेर ठेवले. असे येतात आता खायला. थोडे बोरं खाल्ली आम्ही, थोडी राहिली डॉगसाठी ठेवली. आम्हाला दोघांना खूप आवडतात बोरं. किती पण काही झालं तरी आजारी असले तरी जेवण हे बनवायलाच लागते ना मुलाला. बाहेरचं आवडत नाही माझ्या नवऱ्याला. मी जेवण बनवत होती. मी आज काय नाही, हे दुधीची भाजी, दुधी जरडा, चपाती आणि डाळ आणि भात बनवलेला आहे. चपात्या चालू आहेत माझ्या हळूहळू. खूप त्रास होतो. एवढाचा कार्यक्रम थोड्या वेळ निदवशील, मग त्याला भूक लागते ना. तेच तुम्हाला सांगत होती की तो
हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मला तर रात्रीपासून खूप काही बरंच नाही वाटत, म्हणजे 2 दिवसापासून सर्दी वगैरे होत होती. तर तेच मी तुम्हाला सांगत होते. मला डॉक्टरकडे जायचं आहे. माझा आवाजच येत नव्हता. रात्रीपासून पेन किलर घेऊन बघितल्या पण काय ठीक वाटलं नाही. मग मी तुम्हाला डॉक्टरकडे जाताना कुठल्या डॉक्टरकडे जायचं ते आता बघते आणि मग सांगते तुम्हाला कसं कुठल्या डॉक्टरकडे जाते ते. मग तुम्हाला मी दाखवते कसं कुठे चालले ते व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला. मी आता डॉक्टरकडे निघाले ना फ्रेंड्स. मला बोलायला पण जमत. माझा आवाज खूप जाम झाला, चॉकअप झालं आहे. अंग पण खूप म्हणजे काय माहिती नाही काय झालं आहे. पेनकिलर तर खाल्लेली रात्री म्हणजे 1-2 दिवसापासून थोडंसं सर्दी होती पण आता एकदमच चॉकअप झालं आहे. आवाजच येत नाही, बोलता पण येत एकदम चॉक झालं. गाइस मैं अभी डॉक्टर के पास जा रहा हूँ, मेरी तबीयत बहुत ख़राब है, बहुत सर्दी, मेरा आवाज़ से पता चल गया होगा, बहुत सर्दी, बहुत खांसी हो रही है. मैं आपको उधर जाके दिक्कत दी. ये देखो हमारा त्रास ये रोड तेच मी तुम्हाला सांगतो की इकडे बाजूला कसं कामं चालू आहेत बघा सगळं. तर येताना थोड्या भाज्या पण घेणार आहे. इकडे होती एक भाजीवाली. थोडासा खोकला आवाज़ पण पूरा राहतो. गला गया है मेरा, आवाज़ बैठ रात्री गया तर है. खूप जास्त खोकला येतो काय माहिती ना. खोकून जीव चाललेलं माझा डोकशी झाली मला. तर आता ती भाजीवाली दिसलेली मला पण तिच्याकडे काय चांगल्या भाज्या नसतात म्हणजे स्वस्त नसतात. नंतर मी ना तिकडे मार्केट आहे ना आमचं त्यांच्याकडून घेणार आहे असंच मी तुम्हाला सांगत होते. ते स्वस्त देते खूप महाग देते ती भाजी. काय माहिती तिचे काय एवढे रेट आहेत. आमच्या जवळच आहे समोर पण नंतर मी त्या मार्केटमधून घेईन तुम्हाला आता पोचले मी डॉक्टरकडे. तर ते बाबा निघत होते बाहेर. तर बघा ना त्यांच्या त्यांना मुलगा पण नाही आहे. तेच मी सांगत होते त्यांना कोणी सांभाळायला नाही तर चालता सुद्धा येत नाही ना. मुलगा ना मुलगी नसून कोणीच नाही, एकटे आलेत. मला कसं तरीच वाटत होतं बिचाऱ्यांबद्दल. त्यांना कोणीच नाही ना. पैसे त्यांच्याकडे शेवटी मी भरले त्यांचे पैसे. बाबांनी त्यांना बसवलं तिकडे आणि सोडायला पण कोण नाही, न्यायला पण कोण नाही. बघा ना सांभाळायला कोण नाही. पोरं बघत आईबाप कसे काय मुलांना लहानपणाचे मोठे करतात आणि मुलं नंतर आईबापाला असे एकटे सोडून देतात. सांभाळायला पण बघत नाही. इतकं वाईट वाटतंय ना त्या बाबांबद्दल. मला तर अक्षरशः बोलताच ह्या आजीची पण हालत तशीच आहे अक्षरशः. त्या आजीचं पण कोणी म्हातारी वाचून झाली की कोणी मुलं बिलं सांभाळतच नाही. काय माहिती असं का होते. म्हातारी वाचून झाली की मुलं टाकून देतात आईबापाला. असं कसं करतात ही मुलं. लहानपणाचं आईबाप किती सांभाळतात. ही मुलगी तुम्हाला दाखवत होती मी, दिसतच नाही त्या माणसाच्या. ती एवढी मोठी मुलगी होती. एक इंजेक्शन घ्यायला ओरडा भरलेला तिने. आरडा पूर्ण हॉस्पिटल डोक्यावर घेतलेलं. मोठी मुलगी आहे तशी ती. काय एक बघायला भेटले ना तिकडे डॉक्टरकडे गेलेले. माझा आजार बाजूलाच राहिला. एक पेशंट बघायला भेटले. तुम्हाला काय सांगू मी. माझा आवाजच एवढा मस्त आहे. तिकडे त्या नर्स होत्या बिचारा 10 वेळा तिला 3 वेळा पाठवली त्या मुलीने इंजेक्शन घेता तिने घेतलंच नाही. खूप गर्दी होती दवाखान्यामध्ये. माझा तर 17वा नंबर होता. आई कधी येईल वाट बघत सगळे मी पेशंटचे हे करत होती. दाखवत होती तुम्हाला काय काय प्रॉब्लेम. त्या आजी बघा मगाशी मी बोलल्या त्याच आजी येत आहेत जात आहेत. काय करा बसायला पण जागा नाही बिचार. खूप म्हणजे आवाजच माझा गेलाय. एकदम चॉकअप झाले. वाफ घेऊ. नेझल ड्रॉप वापरा हा आणि स्टीम घ्या. त्यांना नोवाडी मी फॅमोस आहात. ओके. नाकामध्ये 3 वेळा दोन्ही बाजूला ड्रॉप टाकला, नाक मोकळं झालं की स्टीम घ्यायचं. डॉक्टर मला सांगत होते मी हो करत होते. मला एवढा सर्दी म्हणजे मला एवढा त्रास होत होता काय सांगू तुम्हाला. अजून पण मला आहेच. आता बघू कधी ठीक होईल मी. नंतर मी गेलेली मेडिकलमध्ये औषधं घ्यायला माझी. आई गं सगळं फेकणार आहे. हो मावशी कसे काय गाजर 40ला किलो आणि ते ऑरेंज कसे आहे. बरं 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. रामफळ संपले. रामफळ संपल्या त्या दोघींनीच घेतली. राहिली होती तेवढी अरे रामफळ मस्त लागतात ना. रविवारी या घ्या न्यायला. रविवारी सगळी फळं तुम्हाला चांगली. स्ट्रॉबेरी कसे. स्ट्रॉबेरी 50 रुपये. हे किती आहेत. अजून एक अर्धा किलो आहे. किती ग्रॅम आहे. 50 रुपये किती ग्रॅम आहे स्ट्रॉबेरी. 50 रुपये किती ग्रॅम. पाव किलो आहे का. 250 ग्रॅम. हा 250 ग्रॅम. 250 ग्रॅम.
आम्हाला तिकडे ठेवा जरा. मी तेच सांगत होती तुम्हाला की माझा भाज्या एवढ्या महाग पडल्यानं मला खूप तिकडे भाजीकडे गेलेली पण मी थोडेसेच फ्रूट्स आणले आणि तिथे खूप गर्दी होती ते भाजीवाल्याकडे. मला काय बोलायला पण नाही मिळालं तिकडे, शूट पण काय करायला मिळालं नाही. मग मी घरी आले भाज्या आणि फ्रूट्स घेऊन. भाज्या खूप महाग पडल्या, फ्रूट्स घेऊन आले. फ्रूट्स बरे परवडले मला. पण आता तेच भाजी काय बनवायची तेच आता डॉक्सला काय आवडते ते बघते आणि डिसाईड करून सांगते तुम्ही. तेच आता आणल्यात मी भाज्या ठेवल्यात फ्रीजमध्ये. स्ट्रॉबेरी आणलेत, हे थोडे मला ऊस चावून खायला खूप आवडतं. ऊस आणले आणि बोरं आणले. बोरं खूप छान मला खूप आवडतं बोरं खायला. ॲपल वगैरे आणले ते ठेवले फ्रीजमध्ये. भाज्या पण थोड्या आणल्यात त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या मी. त्या कशा खराब होतात ना फ्रूट्स. आता डॉगशील तर त्याला आवडतात खूप असे खायला, म्हणून ते जरा बाहेर ठेवले. कप झाले फ्रीजचं, मला खायला होत नाही ना, म्हणून हे मी फ्रूट्स बाहेर ठेवले. असे येतात आता खायला. थोडे बोरं खाल्ली आम्ही, थोडी राहिलीत डॉगसाठी ठेवली. आम्हाला दोघांना खूप आवडतात बोरं. किती पण काही झालं तरी आजारी असलं तरी जेवण हे बनवायलाच लागते ना मुलाला. बाहेरचं आवडत नाही माझ्या नवऱ्याला. मी जेवण बनवत होती. मी आज काय नाही, हे दुधीची भाजी, दुधीचा डाळ, चपाती आणि डाळ आणि भात बनवलेला आहे. चपात्या चालू आहेत माझ्या हळूहळू. खूप त्रास होतो मला. तेच आता चालू झालं बनवण्याचा कार्यक्रम. थोड्या वेळ इडवशील मग त्याला भूक लागते ना. तेच तुम्हाला सांगत होती की तो